तिथे झोपवून ठेवलं. मग रक्तमोक्षण झाल्यावर 1-1.5 तास दोन झोप दिले आणि 1-1.5 तासानंतर मग त्याला थोडंसं दुधामध्ये तूप टाकून प्यायला दिलं. म्हणजे त्याचं संतर्पण केलं रुग्णाचं. आणि मग दुपारी 1-1:30च्या दरम्यान मग त्याला घरी सोडायला. म्हणजे ही पण अवस्था आत्ता अवस्था जरी आपण प्रोसिजर केली तरी प्रोसिजरमध्ये अवस्था चुकली तर असंही आपल्याला त्रासदायक कार्यक्रम होऊ शकतो. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करताना जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर सगळ्यात जास्त स्त्री रुग्ण आपल्याकडे जास्त येतात, मग वृद्ध येतात, त्याच्यानंतरचा नंबर लागतो तो बालकांचा. लहान मुलं आया येतात म्हणून पोरं येतातच. मग त्या बालकांचा कार्यक्रम जो आहे तो चांगला करण्यासाठी किंवा त्याला जर आपण उपयोग केला किंवा व्हायस वर्सा, पालक आजकाल जागरूक झालेत. मुलांना सारखं अँटीबायोटिक कशाला द्यायचं म्हणून आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्याच्या मागे बऱ्यापैकी लहान मुलं आणि पालक आपल्याकडे घेऊन येत असतात. मग तो आपल्याकडे पूर्वीच्या काळी बालक लहान मुलं आल्यानंतर काय चुकायचं तर आपले काढे पुड्या औषधं हे सगळे कडू रसाचं मोठे मोठे माणसंसुद्धा आजकाल टाळतात. म्हणून आपण त्याला एक सूक्ष्म औषधी कल्पना म्हणून नरहर प्रभू सरांची कन्सेप्ट आहे. अण्णा करमरकर सुद्धा सूक्ष्म आरोग्यवर्धिनी वगैरे सूक्ष्म चंद्रकळा वगैरे पिठी साखरेमध्ये घोटून ते औषधं तयार करून वापरायचे. बालकांनाही तशी औषधाची मात्रा कमी करायची असते, त्यामुळे ते सूक्ष्म केल्यामुळे त्याचं जो तीक्ष्ण उष्णत्व आहे तो आपण कमी करू शकतो. एक लहान मुलाचं आत्ता एक अवस्था कशी येते, कारण लहान मुलं सगळ्यात जास्त त्रासदायक असतात. कारण ते त्या मानाने त्यांना काय होतं ते सांगू नाही शकत, त्यामुळे ते निरीक्षण शक्तीवरच आपल्याला त्याची प्रक्रिया करावी. एक पोरगा भयानक पोट दुखतं म्हणून सकाळच्या वेळेस 9-9:30 आला, घेऊन आले आणि पोट दुखतंय. 3-1 वर्षाचा मुलगा असल्यामुळे फक्त पोट दुखतंय एवढंच त्याचं सांगणं. पोट चेक केलं, बाकीच्या गोष्टी विचारल्या. तो पोट चेक करताना पाय आपटायचा आणि पाय आपटता 1-2 वेळा गॅस पास झाला तेव्हा, आणि गॅस पास झाल्यावर त्याचे पाय आपटणं थांबलं. थोडंसं रडणं पण थोडंसं 2 मिनिटासाठी का होईना 5 मिनिटासाठी का होईना कमी झाल्यासारखं वाटलं. म्हणजे लगेच डोक्यात आलं, अरे कुठे पोट दुखतंय तर नाभीच्या खाली दुखतंय. नाभीच्या खाली काय आपानाचं स्थान आहे. आपानाची चिकित्सा काय तर बसती. म्हणून मी लगेच त्याला कॅथेटर पुश केलं. कॅथेटर टाकल्या त्याला गॅसेस पास व्हायला लागले आणि गॅसेस पास झाल्यानंतर एक हळूच 30 ml तेलाचा त्याला एक छोटासा बस्ती देऊन टाकला. तेलाचा बस्ती दिल्या आणि ते गॅसेस पास केल्या त्या पोटाला एकदम पोराचं रडणं एकदम थांबलं, पोट दुखणं कमी झालं. एक तर मात्रावस्थेत येताना फक्त एवढीशी काळजी घेतली की थोडासा सेंदव त्या पोराच्या तिळाच्या तेलामध्ये आपण थोडंसं टाकलं होतं. सेंदव टाकून मात्रावस्थेत दिला. एक 10 मिनटं 15 मिनटं बस्ती पोटात राहिला. 10-15 मिनटानंतर एक जोरात गॅसेस बरोबर 1-2-3 खडे बाहेर पडले आणि सगळा बस्ती जेवढा दिला होता 20-30 ml तर सगळा बाहेर निघून आला. आणि बस्ती निघून आल्यानंतर त्याचं दुखणं जे काही थोडाफार किरकिर होतं ते सुद्धा पूर्णपणे थांबलं. एका मात्रावस्थेने त्या पोराचं तीव्र उदरशूल होता. त्या उदरशूलासाठी पोटात काय आहे हे पाहण्यासाठी सोनोग्राफीसाठी तो जाणारा जो पोरगा होता तो नुसत्या एका छोट्याशा मात्रावस्थेने आपल्याला बरं वाटलं. फक्त काळजी काय घेतली इथे तर आधी कॅथेटर पुश केलं. गॅसेस पास होतो कोणी पाहिलं म्हणजे आतड्यामध्ये काही गडबड आहे का, काही आतमध्ये ऑब्स्ट्रक्शन अवरोध तर नाही आहे ना. गॅसेस पास होत आहेत याचा अर्थ अनुलोमन केल्यानंतर बरं वाटणार. मग तेल पुश केलं आणि वात काढून टाकल्यानंतर तेल पुश केल्याने तेलाने वाताचं शमन केलं. कुठं शमन केलं स्वतःच्या स्थानामध्येच वाताचं शमन झाल्या त्या ठिकाणी वेदना त्याच्या ताबडतोब कमी झाल्या. त्या ठिकाणी त्या पोराचं वेदना बंद झाल्या. मग नंतर त्याला किरकोळ त्याची बाकीची जी रुटीन होती त्याच्यामध्ये त्याची इतिहास घेताना हेतू दुधाचा सापडला की दूध सकाळी 1 ग्लास, दुपारी 1 ग्लास, संध्याकाळी 1 ग्लास, मग निदान परिवर्षण, मग पिंपळी सिद्ध दूध गरज नाईलाज झाला तर वगैरे सगळं. मग त्याचं बाकीचा प्रोटोकॉल तयार करून मग त्याला आपण त्या पूर्णपणे तो बरा झाला. आणि त्या तीव्र उदर शरीराला त्या दिवशी त्याला बस्ती दिल्यामुळे त्या बस्तीचा एका बस्तीमुळे ती आत्ता एक अवस्था आपण हँडल करू शकल्यामुळे त्या पेशंटचे जे पुढचा जो फॉलोअप असतो त्याला पुढचा जो कॉन्फिडन्स असतो तो पूर्ण टिकून राहतो. आणि जोपर्यंत आपण नाही म्हणत नाही की बाबा तू आता दुसऱ्या डॉक्टरला जाऊन दाखव तोपर्यंत तो पेशंट नक्की आपल्याकडे टिकून राहतो. आता नुकताच आंब्याचा सीझन संपला आहे. सहसा पाऊस पडला की आंबा ताबडतोब बंद करायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा
आता तर काय नवीन नियमांप्रमाणे 12ही म्हणजे लोक आंब्याचा रस डब्यामध्ये भरून किंवा कसाही करून खातात. एका माणसाला आंब्याचं अजीर्ण झालं, म्हणजे आंबा भरपूर खाल्ला पोटभर, थोडासा पाऊस पडल्यानंतर जे काही आपण किडला सडला म्हणतो किंवा जास्त पिकलेला म्हणतो, तो आंबा खाल्ला दुपारच्या जेवणामध्ये आणि 4-4:30ला बरोबर उलट्या व्हायला लागल्या. पहिल्यांदा 2-3 उलट्या होऊन गेल्या, मग नंतर जुलाब चालू झाले आणि उलट्या आणि जुलाब दोघंही खूप झाल्यानंतर अस्वस्थपणा, थकवा वाटायला लागला, म्हणून जीव घाबरायला लागला. मलप्रवृत्ती त्या मनाने तेवढी पातळ नव्हती, ती थोडीशी सामावस्थेसारखी सेमी सॉलिड होती. पण उलट्या ज्या होत्या ते प्रोजेक्टाईल म्हणजे जोरात फोर्सफुली उलटी व्हायची आणि जोरात उलटी देण्याने आवाज करत तो उलटी करायची. असा तो पेशंट आला होता. आता इथे अडचण अशी होती की उलटी पण होते, जुलाबी होते, तोंडावाटे आपण औषध देऊ शकत नाही, कारण तोंडावाटी काही औषध द्यायला गेलं की तो परत कोरड्या डेंडाने करायचा. म्हणून त्या पेशंटला आता बऱ्याच वेळा तो 3 ते 4-5 उलटीचे 6 वेग होऊनच आपल्याकडे आला होता, म्हणजे बऱ्यापैकी आम सगळा निघून गेला होता. मलप्रवृत्ती साफ झाल्यामुळे वाताचं अनुलोमन झालं होतं, त्याच्यामुळे जो छर्दीचा वेग असतो तो वाताचं अनुलोमन झाल्यामुळे बऱ्यापैकी आणखी नियंत्रणात आला होता. म्हणजे जो आमावस्था त्याची सगळी जी काय होती ती सगळी निघून गेली होती. पश्चमनावस्थेची जवळजवळ बरीचशी अवस्था आली होती. म्हणजे आता या ठिकाणी त्या पेशंटला पश्चमनावस्था आणि पक्वावस्थेमध्ये स्तंभन द्यायला हरकत नाही असा विचार केला. पण ते देण्यासाठी बसती तो घेणं शक्य नव्हतं, कारण ऑलरेडी 2-3 जुलाब झाले होते, म्हणजे तो पेशंट ऐकलाही नसतं, ते देणंही योग्य नव्हतं. म्हणून त्याला वेग कसे येत आहेत उलटीचे, तर फार आवाज करत आणि जोरात येत आहेत. मग कुठला वायू आहे तो उदान वायू. उदानाचं संचारी स्थान नाभी आहे, म्हणून उदाना जर शांत करायचं असेल तर नाभीस्थ पिचू ठेवायला सांगितलं आहे, किंवा नाभीस्थ पिचू आम्ही बरेच वेळा बरेच प्रयोग करून पाहिलेत त्याच्यावर, अगदी आवाजापासून. तर मग त्या पेशंटला गावराणी तुपाचं कोमट पिचू नाभीच्या इथे ठेवला. नाभीच्या आजूबाजूने जो काही आमच्याकडे लेप तिथं तयार होता तो लेप नाभीच्या आजूबाजूने त्याला लावला आणि मग जायफळ, आणि त्याला विचारलं आंब्याची कोय आहे का, आंब्याचं पाचक काय तर आंब्याची कोय, म्हणून जायफळ आंब्याची कोय उगाळून तासातासाने चाटायला लावली. आणि संतर्पण करण्यासाठी लक्ष्मीला सीतोफलादी आणि सुवर्णमाक्षी किंवा उलट्या कमी करायला मदत करते, म्हणून सुवर्णमाक्षी ते मोरमो त्याला द्यायला सांगितलं. जास्तीत जास्त 2.5 ते 3 तासामध्ये पूर्ण आंब्याच्या ज्या अजीर्णाची जुलाब आणि उलट्या होत्या त्या पूर्णपणे थांबल्या. आणि ते थांबल्यानंतर मग त्याची बाकीची जी काही चिकित्सा उपक्रम होता तो त्याला पुढच्या पद्धतीने करायला सुरुवात केली. आता जो सध्याचा जो काळ आहे कोरोना, त्या कोरोनामध्ये आमच्या एका मित्रालाच सगळे लक्षणं निर्माण झाले. म्हणजे त्याने पहिल्यांदा तपासण्या केल्या, 102 टेम्परेचर, ताप जास्त आहे, सर्दी पडसा कफ खोकला काही नाही, थोडंफार पोट दुखत होतं, चव लागत होती, वास येत होता. कोरोनाचं ताप म्हणजे ताप सोडला तर बाकी त्याच्यात काही लक्षण होते. म्हणून इन्व्हेस्टिगेशन त्याने त्याच्या पद्धतीने केलं. जनरल प्रॅक्टिस म्हणजे ॲलोपॅथी आयुर्वेदिक अशी सगळी प्रॅक्टिस करणारा, मिक्स प्रॅक्टिस करणारा BMS डॉक्टर्स असल्यामुळे पहिल्यांदा त्याने त्याच्या पद्धतीने त्याच्यावर जे काही एका अँटीबायोटिक 3 दिवस 5 दिवस 3 दिवस काहीतरी ते घेतलं. ते घेतल्यानंतरही ताप उतरायला तयार नव्हता. मग त्याच्या पद्धतीने त्याने 2 दिवस आणखीन त्याचे गोळीवेल वगैरे आपण जे सारखं इकडं तिकडं सगळं प्रोटोकॉल प्रमाणे वाचायचा प्रयत्न करतो तेही घेऊन पाहिलं. मग फिजिशियनचं ओपिनियन घेतलं. फिजिशियनने सांगितलं की क्लिनिकली बाकी काही नसलं तरी तुला ताप उतरत नाही आहे. मग त्यांच्या पद्धतीने त्याने अँटीबायोटिक ते अँटीबायोटिकसाठी कल्चर ते सगळे प्रयोग करूनही आणि ते 5 दिवसाचं अँटीबायोटिक घेऊन मग दुसरा अँटीबायोटिक द्यायचा प्रयत्न तरी होत नाही. म्हणून मी एक्सरे चेस्ट केला. एक्सरे चेस्टमध्ये पण नॉर्मल होतं, पण टेम्परेचरसाठी जेव्हा त्याचा इतिहास घेतला तेव्हा ज्वर 102 डिग्री टेम्परेचर आहे, पण आमाशयाची लक्षणं काही नाही. आमाशयात अग्नी चांगला आहे, भूक चव लागते, जेवायला बसला तर जेवणही जात होतं आणि संडासलाही बऱ्यापैकी संडास होत होती, नाही होत नव्हते असं काही. पण टेम्परेचर काही 7 दिवस झाले 8 दिवस झाले काही उतरत नव्हतं. आणि मग त्यांनी सांगितलं की आता एवढं सगळं आपण केलं तर एकदा ती टेस्ट करून घेऊ. पण त्या टेस्टची भीतीच तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आता ती इतकी भयानक असते डोक्यामध्ये बसलेली. मग त्याने फोन केला
की असं असं टेम्परेचर काही उतरत नाही, काय करता येईल. मग तेव्हा नेमकं नाना समोरच बसले. मग नाना सांगितलं असं असं याचा ताप उतरत नाही, त्याला काय करता येईल. नाना सांगितलं त्याला सुदर्शन सिद्ध घृत तयार करून देऊन पहा. आत्ताच्या आत्ता पहिल्यांदा त्याचं रक्तमोक्षण करा. आणि मग सुदर्शन सिद्ध घृत तयार करायला सुदर्शन गणवटी 4-4 वेळा 3 वेळा अमृतरिष्ट 2-2 चमचे 4 चमचे पाणी टाकून 4 वेळा शीतोपलादी लक्ष्मीविलास साधारणपणे पाव चमचा दिवसातून 4 तासाने का 2-2 तासाने असं चिकित्सा उपक्रम त्याचा आम्ही ठरवला. आणि त्याला सांगितलं की तू आत्ताच्या आत्ता तुझं रक्तमोक्षण करून टाक. त्याच्या मिसेसही BMS असल्यामुळे त्यांनी लगेच त्याचं रक्तमोक्षण केलं. 30-40 ml रक्तमोक्षण केलं. आणि मग सुदर्शन चूर्ण आणलं, ते तूप तयार करत होता. सकाळीच हा विषय झाला, 9-9:30ला रक्तमोक्षण झालं, तूप तयार झालं. मग आत्ताच्या आत्ता तूप घे म्हणून सांगितल्यामुळे तूप सुदर्शन सिद्ध घृत एक अंदाजे 25-30 ग्राम, त्याला 50 ग्राम घ्यायला सांगितलं, पण त्याने 25-30 ग्राम मोठ्या मुश्किलीने घेतलं. रक्तमोक्षण केल्यानंतर 1 तासामध्ये 102चा ताप 101 वर आला. मग सकाळी एकदा तूप घेतलं. मग दुपारी 5 वाजता परत सुदर्शन 25 ग्राम घेतलं म्हणून परत दुपारी 5 वाजता सुदर्शन सिद्ध घृत त्याला घ्यायला लागलं. वरून गरम पाणी प्यायला लागलं आणि त्याच्यावर हलकं तूपमीठ भात आणि मुगाची गोठलेली खिचडी एवढंच खा म्हणून सांगितलं. टेम्परेचर 101 होतंच आणि त्याला भूकही लागत होती, सवय लागत होती. दोष कुठे होते? शाखेत होते. जीवा लक्षण त्याचं कंपल्सरी होतं. आणि अग्नीचं बहुतेक फोनवर चर्चा असल्यामुळे किंवा जीवा न पाहता आल्यामुळे नक्की काय अग्नीची परिस्थिती आहे ही सांगता येत नव्हतं. पण त्याचा फायदा असा झाला की ऑलरेडी 7 दिवस निघून गेले होते, म्हणजे 6 वाजता ज्वराची सुद्धा गेली होती. वरून गरम पाणी फुंकून प्यायला सांगितलं होतं त्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या ते खळखळून 2 मोठ्या संडास झाल्या. कदाचित सुदर्शन सिद्ध घृताचा तो सुपरिणाम होता. आणि त्या सुदर्शन सिद्ध घृताने चांगल्या 2 खळखळून जुलाब होऊन गेले. पोट एकदम हलकं वाटलं. आणि जो आदल्या दिवशी सांगत होता मला चव लागते, भूक लागते, त्याच्यापेक्षा तो म्हणायला लागला की आता मला जास्त उलट पोट हलकं वाटतंय आणि आता भूक लागली, काय खाऊ. म्हणून मग त्याचा 8-6 फोन आला. संडास अतिशय साफ झाली. म्हणजे आम्हाला जे त्याला वमन द्यायचं होतं त्याच्याऐवजी त्याचं विरेचनच चांगल्यापैकी होऊन गेलं होतं. 2 मळाची चांगले भरपूर मला प्रवृत्ती झाली. त्याला तो म्हणाल की मला वाटलं तर याच्यापेक्षा जास्त मळ माझा आज सगळा साफ निघाला, पोट एकदम हलकं वाटतं. मग परत नानानं म्हटलं त्याला मलप्रवृत्ती साफ होऊन गेली, वमनाची अवस्था काय करायचं आता. नाना म्हणे नाही तरी त्याला सुदर्शन घृत घ्यायलाच लावून आहे. आणि झालं घोटाळा तिथे सुदर्शन घृत. मग त्याने आता त्याला थोडासा कॉन्फिडन्स आला. त्या 2 जुलाबाने 101चं टेम्परेचर 100 वर आलं. सकाळी 8 वाजता त्यांनी टेम्परेचर मोजून मला सांगितलं. सुदर्शन घृत घेतलं. सुदर्शन घृत घेतल्यावर परत खायची इच्छा झाली म्हणून गव्हाची पेज आणि मुगाचं पाणी असं ते भूक त्याला लागत सहन होत नसेल कदाचित म्हणून त्याने दोन्ही गोष्टी घेतल्या. आणि वरून सुदर्शन घृताचाही मोठा डोस घेतला. वरून गरम पाणी फुंकून प्यायला सांगितलं. गरम पाणी फुंकून प्यायल्यानंतर 11:30-12 वाजता त्याला सांगून ठेवलं होतं की आता जर भूक लागली तुला तर आज पोळी भाकरी काही खाऊ नको, आज लाह्या तूपमीठ भात किंवा मुगाची गोठलेली खिचडी संशोधन क्रमानुसार एवढंच खायचं आहे. मग त्याचं 11:30-12 वाजता परत फोन आला की मला 11:30 वाजता की सुदर्शन घृताचा 1-2 वेळा ढेकर आला आणि आता गरम पाणी फुंकून पितोय. तर आता 11-11:30 वाजले, मला तोंडाला पाणी सुटतंय, मळमळीसारखं वाटतंय, पण उलटी होत नाही, काय करू. मग त्याला त्यावेळेस म्हणजे ती उत्क्लेश अवस्था विरेचन झाल्यानंतर त्याची त्या ठिकाणी आली. आणि मग त्याला सांगितलं तुला काय खायचं आहे. तर म्हणे दूध भात पातळ करून खातो. मग दूध भात त्याला खायला दिला. साखर भरपूर टाकायला लावली संतर्पण व्हावं म्हणून. आणि मग ते दूध भात खाल्ल्यानंतर मदन फळाची वांदे होते, मदन फळ नव्हतं. मग काय करणार, 1 ग्लास कोमट पाणी, 1 ग्लास लवण जल, पाणी पी, गोड घाल आणि जेवढं खाल्लंय तेवढं सगळं काढून टाक. ज्वराची जी सामावस्थेची जी अवस्था आहे तत्र उत्कृष्टे समुत्कृष्टे कफे प्राय चलेमध्ये दोष होते. तर आम्ही त्याला थोडं खायला सांगितलं. तर दूध साखर भात खाल्ला, थोडासाच, काही जास्त खाल्ला नाही, मळमळ असल्यामुळे गेला नाही. मग 2 ग्लास पाणी प्यायला, अर्धा ग्लास लवण जल प्यायला. आणि लवण जल पिताच वेग सव झाले, 3-4 वेग चांगले येऊन गेले. बऱ्यापैकी उलटी झाली, पण झाला जोर वाढला. तो परत 101 वर गेला. दुपारी 4 वाजेपर्यंत 101 वर गेला. मग त्याला आता सांगितलं की आता उलटी झाली ना, आता आज काहीच खायचं नाही, फक्त लाह्या घ्यायच्या, गरम पाणी प्यायचं, संध्याकाळपर्यंत वाट पाहून थकवा वाटला तर लक्ष्मीविलास चालू ठेवायचं. मग 4:30-5 नंतर तो डायरेक्ट 101चं टेम्परेचर
99वर आला. त्या पेशंटला पहिले रक्तमोक्षण झालं, आपोआप विरेचन झालं आणि मग 11:30-12 वाजता वमन झालं. वमन झाल्यानंतर 4 वाजता 4:30-5 वाजता त्याचा ताप उतरला. रोज सकाळी 8 वाजता तो ताप राहायचा आणि संध्याकाळी 7:30-8 नंतर मग त्याचं थोडंसं अंग गरम होणं वगैरे लक्षणं कमी व्हायची, पण टेम्परेचर तेवढंच थर्मामीटर दाखवायचं. तर थर्मामीटरने 99 टेम्परेचर दाखवलं. फक्त लाह्या दिल्या. शेष दोषांचं शमन म्हणजे तिथं लंघन, गरम पाणी पाहिजे होतं म्हणून रात्रभर त्याला काही खायला दिलं नाही. दुसऱ्या दिवशी परत एक चांगली मलप्रवृत्ती झाली. एवढं वमन, संडास पातळ होऊन वमन होऊनही काळी संडास साफ झाली आणि मग त्याचा तो टेम्परेचर दुसऱ्या दिवशी सकाळी 198.5चा आला. तो आज तागायत त्याचा तो टेम्परेचर 98-99 अजूनही आहे. मग त्याला थकव्यासाठी फक्त पुढे सीतोफॉल कंटिन्यूस घ्यायला सांगितलं, हळूहळू आहार वाढवायला सांगितलं. हा जो टेम्परेचर होता त्याच्यामध्ये कदाचित भीतीपोटी तो ते तपासणीच्या नादी न लागल्यामुळे गाडी वाचली, नाही तर मग ते परत नाकात ऑक्सिजन पहा, थर्मामीटर पहा, त्याचे स्वतःचे प्रयोग चालू होते. पण ती आत्ता अवस्थेची जी ॲडमिट करण्यापर्यंतची जी पाळी आली तिथे बाकीच्या त्याच्या संबंधीच्या फिजिशियनने जी तयारी केली होती ती तयारी त्यामुळे गृहीत धरली आणि त्याची ती बाकीची जी पुढची प्रक्रिया ती कमी झाली. वाचला थोडक्यात, बाकीच्या गोष्टी वाचल्या असं म्हणायला काय. म्हणजे अशा पंचकर्माच्या वमनही झालं, विरेचनही झालं, रक्तमोक्षणही झालं. अशा अवस्था रक्तमोक्षण केल्यावर शाखाकोष्ठ गती वाढते. मग पित्तप्रधान अवस्था असेल तर पच्चमनाशाची म्हणजे विरेचनाची अवस्था आपल्याला पाहायला होते. कफप्रधान दोष दृष्टी असेल तर आमाशयाची अवस्था पाहायला मिळते. म्हणून पंचकर्म करताना आता फक्त याला वमनच द्यायचं आहे असं डोक्यात ठेवून कर्म होत नाही. दोष ठरवतात कुठल्या स्थानात जायचं आणि ज्या स्थानाची लक्षणं येतील त्या स्थानाची चिकित्सा आपल्याला बदलावी लागते किंवा करावी लागते. हे जर नीट आपण आपल्या पद्धतीने जर केलं तर काम करणं मला वाटतं जास्त सोपं जातं. दुसरा आत्ता एक अवस्थेतले जे आपल्याकडे नेहमी येणारे जे पेशंट असतात, आत्ता एक म्हणण्यापेक्षा जे आपल्याकडे येतात वातव्याधीनंतर, ते म्हणजे क्रॉनिक रिनल फेल्युअरवरचे पेशंट येतात. जे आता आमच्याकडे त्याचा जो प्रोटोकॉल आम्ही तयार केला आहे त्या प्रोटोकॉलमुळे बऱ्यापैकी पेशंट टू पेशंट ते आपल्याला पाहायला मिळतात. ब्लड युरिया त्याचा 65, सिरम क्रिएटिनिन 7.6 वगैरे असं काहीतरी घेऊन आला. पण तो आला कशा करता, त्याचं ऑलरेडी नेफ्रोलॉजिस्टची ट्रीटमेंट चालूच होती. मळमळ होते, तोंडाला पाणी सुटते, जेवण 4 दिवस झाले, 3 दिवस झाले पण काही जात नाही आहे. औषधं सगळे लघवी सापायचे आणि ते डॉक्टरांनी दिलेले सगळे चालू आहेत. आणि फिस्चुला करायचे मागे लागलेत. फिस्चुला केल्यानंतर पुढच्या प्रक्रियेमध्ये डायलिसिस आठवड्यातून 1-2दा करावं लागेल. पण आमची कॅपॅसिटी नाही, हमालाचं मी काम करतो. दुसरा जो त्याच्याबरोबर हमालाचं काम करत होता तो स्वतः जो होता तो एका किराणा स्टोअरवर असंच उचलपटाचं काम आहे. तिथं त्या मालकाच्या हाताखाली काम करणारा गरीब माणूस. म्हणजे फिस्चुलाही शक्य नाही आणि सध्या सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती तिथे हे सगळं होणं शक्य नाही या गोष्टी. आणि डायलिसिस हे प्रायव्हेटमध्येच करावं लागतं. मग अशा अवस्थेत तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही योग्य ते करा. आम्हाला तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे. तुम्ही बाकी आम्हाला काही कुठं पाठवणार आणि त्या औषधात त्या डॉक्टरांनी दिले तेवढे लागले तर आम्ही त्यांच्या समाधानासाठी किंवा तेही घेतो, पण तुमचं पण काहीतरी आम्हाला मदत करा. मग त्याला पटवून सांगितलं की बाबा रे तुला मळमळ होते, तोंडाला पाणी सुटते, एखादी उलटी तर तो म्हणे असंही मला सकाळी तोंड धुताना भरपूर चिकट पाणी निघतं, उलट मला उलटी होऊन जाईल तर बरं वाटेल असं वाटतंय. मग त्याला छोटंसं मदत फळाची पुडी तयार केली. रव्याची खीर प्यायला लागली. रव्याच्या खिरीवर 2 घोट ती खीर चांगली निघावी म्हणून 2 ग्लास कोमट पाणी प्यायला लागलं. छोटीशी मदत फळाची पुडी दिली. 20व्या मिनिटाला बडबडून हलक्या अगदी इझिली कुठेही ओकाऱ्या डाकाऱ्या न देता, हे फार महत्त्वाचं आहे बॉम्बण्याच्या बाबतीमध्ये, इझिली त्याला 3-4 वेग आले. त्या वेगामध्ये सगळी खाल्लेली खीर त्याच्याबरोबर भरपूर चिकटा पडला आणि भरपूर घाट सगळी निघून गेली. पाणीही पडलं. मदन फळी आम्ही पाहून घेतलं पडलं का नाही आणि एक छान छोटंसं वमन झालं. 3 ते 4 वेगाचं लघु वमन म्हणून किंवा सद्य वमन म्हणून, कारण दोष कोष्ठातच होते. त्याला स्नेहन स्वेदन ही अवस्थेची गरज नव्हती. दोष शाखेत आहे, कोष्ठात आहे, एवढं फक्त पाहिजे. कोष्ठगत आहे, उत्कृष्ट आहे, मग ते तत्र उत्कृष्ट आहे, समुत्कृष्ट आहे. विनाकारण स्नेहन करा, स्वेदन करा करण्याची गरज, म्हणून त्याला चांगलं वमन झालं. वमन चांगलं बसल्यानंतर भूक कडक लागली. साडीच्या लाया, वरून गरम पाणी, तोपर्यंत दुसरं काही नाही.
आमाशयामध्ये साफसफाई झाल्यानंतर काय झालं तर पहिला अवस्थापाक सुधारला. क्लेद कप दुरुस्त केला. मूत्रस्य क्लेद वाहन, तो क्लेद पक्वाशयामध्ये सारखे ठेवून मोकळा होतो. हे डोक्यात ठेवून त्याला पूर्णपणे वमनावर पहिल्यांदा वमनासाठी थकवा कमी करून घेतला आणि मग छोटेसे 3 ससने योग बस्ती दिले आणि मग त्याला वजेडीच्या बस्तीबद्दल माहिती दिली आणि मग नंतर मज्जासिद्ध तेलाची बस्ती दिली. त्या पेशंटला आता क्रिएटिनिन 4.3 वर आहे. युरिया बऱ्यापैकी त्याचा एक साधारणपणे 45-55च्या दरम्यान राहते. 3 वेळा त्यांनी टेस्ट केली आणि आता त्यांचे जे मॉडर्नचे जे काही औषध होते ते तर म्हणे आता मला काही घ्यायचे नाही, जे होईल ते होईल. म्हणून आम्ही त्याला मधून 3-4 महिन्यानंतर राहण्याचे आता 3 महिन्यानंतर त्याला आता सगळं लॉकडाऊनचे भानगडी उठल्यानंतर हा लेटेस्ट रिपोर्ट त्याचा काढला तर तो एवढा रिपोर्ट आहे. लक्षणं काही नाही. दुकानात जाऊन बऱ्यापैकी 3 तास 4 तासाचं काम करतो. मग याला बस्तीने पोट साफ करून घेतल्यानंतर प्रत्येक वेळेस बस्ती देणं आपल्याला शक्य नाही. म्हणून त्याला सांगितलं की जेव्हा तुला पोट जड वाटेल, भूक मंद होईल, मळमळ होईल, उलटीसारखं वाटेल, असं जर काही लक्षणं वाढले तर समजायचं तुझ्या रक्तामध्ये ते दोष वाढत आहेत. म्हणून घरगुती उपायामध्ये अभ्यंग करायला सांगितलं. रोज तेल लावून भरपूर 15-20 मिनटं 25 मिनटं तेलाचं मॉलिश करायची. अभ्यंग केल्यामुळे काय होतं तर अभ्यंगम आचरित नित्यम जरा मसल स्केलेटेड डेड झाल्यानंतर क्रिएटिनिन वाढतं. म्हणून त्याला अभ्यंगाने ते मसल स्केलेटेड डेड होणार नाही, जरा नाशन होणार नाही, याच्यासाठी त्याला अभ्यंगाची मदत करायला लागली. त्या अभ्यंगाने जो आता त्याला बऱ्यापैकी फरक पडतो. काही आमाशयाचं लक्षण नाही. त्वचा रसधातू आमाशय परत डोक्यात ठेवलं आणि आता तो बऱ्यापैकी ठिकाण आहे. फक्त औषधी शमनची समिती गोक्षुरादी गुळ आणि पुनर्ना गोखू काढ, एवढंच त्याला औषध दिलं. मुस्ता सिद्धच्या दुसरं पाणी प्यायचंच नाही, नागामुत्याचंच पाणी प्यायचं. एवढा प्रोटोकॉल पुढचं तयार करून बाकीचे त्याला बस्तीचा कार्यक्रम एकदा केल्यानंतर परत बस्ती अजून काही दिलेलं नाही. पण तो बऱ्यापैकी त्या आत्तिक अवस्थेत उत्कृष्ट अवस्थेमधून तो आलेला आहे. फिस्च्युलाही वाचला आहे, त्याचं डायलिसिसही वाचलं आहे आणि बाकीच्या गोष्टी त्याच्या आपण कमी करू शकलेला. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करू शकतो. दृष्टिमांद्य, डोळ्याला भुरसट दिसतंय, भ्रम किंवा दिसणं, या तिन्ही गोष्टींकडे थोडं जरा पाहायला गेलं तर ऊर्ध्वचतुर्गत विकारामध्ये प्राय रक्तदृष्टी असते. म्हणून आमच्याकडे ते डोळ्याच्या डॉक्टरांकडून काही लोक अशी येतात की जे डोळ्यांना काही त्रास आहे, मग त्याला आम्ही मंद्यागत रक्तमोक्षण करून टाकतो. काही लोकांना तुरंत एका रक्तमोक्षणामध्ये बऱ्यापैकी डोळ्यांना स्वच्छता येते. मग डोळ्यांसाठीची बाकीची जी पित्ताचं स्थान आहे, ऊर्ध्वचतुर्गत विकार आहे, प्राणवायूचं संचारी स्थान आहे, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय प्राणाच्या याच्यात आलेले, मग प्राणाची काही दृष्टी का वगैरे पाहून त्या पद्धतीने त्याचं व्यवस्थित निदान करून मग दृष्टिमांद्यासाठी बाकीची जी काही चिकित्सा आहे ती आपण करू शकतो. की त्याला आता पहिल्यांदा दृष्टिमांद्य आहे ना, मग रक्तमोक्षण पहिल्यांदा करा. आता हे जे डोळ्याला भुरसट दिसतं हे एक असं टिपिकल एक पेशंट होता की ज्याला अचानक उलट्या झाल्या, अजीर्ण झालं, अचानक उलट्या झाल्या आणि उलट्या झाल्यानंतर पोट दुखायला लागलं आणि पोट दुखल्यानंतर अंधुकसर दिसायला लागलं. ते स्पष्ट दिसत नाही म्हणून तक्रार केली. मग त्याच्या त्या उलट्यांमुळे ऑलरेडी जे डॉक्टरांना दाखवलं होतं त्याचे डॉक्टरांनी डोळ्याच्या डॉक्टरांकडे त्याला रिफर केलं. डोळ्याच्या डॉक्टरांनी पण त्या सगळ्या त्यांच्या पद्धतीने त्याची सगळी पाहणी केली. त्याला काय 2 ड्रॉप्स वेगळे डोळ्यात टाकायला दिले आणि एवढं 8 दिवस कर नाही झाला तर मग आपण त्या डोळ्यांच्या आतून काय तपासणी असते वगैरे वगैरे सांगितलं. आणि त्याच्यानंतर तो त्या डोळ्याच्या डॉक्टरकडून आमच्याकडे आला. आम्ही त्याला पहिल्यांदा रक्तमोक्षण करून टाकलं आणि आमाशयाच्या ठिकाणी आघाताचा विचार डोक्यात ठेवून रक्तमोक्षण मानेतून केल्या पहिल्यांदा त्याच्यात भुरसटपणामध्ये फरक पडायला लागला. म्हणजे मग तिथं जो अवरोध होता तो आम्ही दुरुस्त केला. स्रोतोरोध त्या रक्तमोक्षण नाहीसा झाला. आणि मग त्याच्यात आहारामध्ये जेव्हा बाकीच्या गोष्टी पाहायला सुरुवात केली तर सगळंच रक्तप्रदूषणी विकाराचं सगळं ॲसिडिटी वाढवणारं, तखट तळलेलं बाहेरचं नाश्ता वगैरे वगैरे सगळे त्याचे रक्तप्रदूषित करणारे सगळे हेतू त्याचे सगळे सापडले. आणि मग ते सगळे लक्षणं सापडल्यानंतर त्याला सांगितलं की नुसतं रक्त काढलं पुसट दिसते पण ते टिकणार नाही, त्याची तुझी मूळ मशीन जे आतलं उद्भवस्थान ते साफ करावं लागेल. मग त्यासाठी त्याला पुढं सगळं पूर्ण पंचकर्माची प्रक्रिया त्याची ठरवली. मग त्याला शतावरी घृत देऊन त्याचं व्यवस्थित विरेचन कर्म करून घेतलं. पित्ताचं आणि रक्ताचा आश्रयश्री भाव आहे, त्यामुळे पित्ताचं संचारी स्थान जरी आपण रक्तमोक्षण केलं असलं तर उद्भवस्थान सहसा सोडायचं नाही. त्यामुळे उद्भवस्थानाची सुद्धा चिकित्सा करून घेतली आणि मग शतावरी घृत देऊन विरेचन झालं. मग त्रिफळा, हळद, दारू हळद सकाळी, पथ्यादी काढा
अशा 1 किंवा 2 किरकोळ औषधाने सुद्धा तो बऱ्यापैकी ठिकाण आला. तसंच डोळ्याचा डिप्लोपियावाले पेशंट आपल्याकडे येतात. रक्तमोक्षण मानेतून जर केलं मान्यकर एक्सटर्नल ज्युबिलर वेनमधून, तर त्याचे आपल्याला रिझल्ट जबरदस्त पाहायला मिळतात. चक्कर येणारे जे पेशंट आहेत त्याच्यामध्ये रक्तमोक्षण मनोवस होतं. आता सध्या आपल्याकडे काही थोडंफार जरी लक्षण झालं तर पेशंटच्या डोक्यात भीती घुसते. भीती एकदा डोक्यात गेली तरी लवकर निघणं मुश्किल असतं. आता जवळजवळ आम्ही या मागच्या महिन्यामध्ये 71 रक्तमोक्षण केले. काहीतरी डोक्यात आलं, मला आज ताप आला, सर्दी खोकला आला, आणि डॉक्टर हे लक्षणं आहेत का, मग सगळ्या तपासण्या जाऊन करण्याची प्रक्रिया किंवा जबरदस्त भीती डोक्यामध्ये. मग आता ह्या लोकांचं मनोवस होतंच किंवा जिथे जिथे अल्पसत्वाची जी प्रक्रिया असते किंवा आणखीन बाकीच्या गोष्टी असतात तिथे छोटंसं अगदी 20-30 ml रक्तमोक्षण करायचं. आता आम्ही ती पद्धत अशी केली की तुझं रक्त तपासून घेऊ आपण, तुला भीती वाटते ना, कारण आता तपासणी ही इतकी डोक्यात लोकांच्या पक्की बसली आहे. अगदी कोरोनाची सुद्धा मी आमच्याकडे आता जो आम्ही 30,000 पाकिटं वाटले, 3,000 लोकांना प्रशिक्षण आयुर्वेदिक पद्धतीने दिलं. आम्ही इथे लोकांचं लोकाश्रय वाढवला. आयुर्वेदाला 3,000 जवळजवळ 5,000-10,000 लोकांनी आयुर्वेदिक पद्धती, धूपन, नस्य, नाकाला तेल लावणं हे लोकांनी शिकवलं. मग ते लोकांना यायला लागलं. मग लोकांनी मागणी केली, आणि मागणी केल्यामुळे त्या सिव्हिल हॉस्पिटलमधल्या, त्या मेडिकल कॉलेजमधल्या लोकांना मग आम्हाला त्यांना सांगावं लागलं की ठीक आहे, तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय करायचं ते तुम्ही करा. आपल्याकडे आपण जे आता 1.5 महिना 2 महिना लोकांशी सरकारशी भांडतोय, तर सरकारशी भांडून काही सुचलं नाही. लोकांना तुम्ही सेवा द्या, लोकांना रिझल्ट द्या. लोकाश्रय वाढल्यामुळे राजाश्रय आपोआप तुमच्या मागे यायला लागतो. तसे मला आत्ता सध्याचे अनुभव सगळ्या 4-5 ग्रुपमधल्या पेशंटवर आपण सध्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये राहून चिकित्सा करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे जबरदस्त रिझल्ट आपल्याला मिळतात. तर या पद्धतीने त्याचं रक्तमोक्षण त्या पेशंटचं जर आम्ही त्या एका डिप्लोपियाच्या पेशंटचं रक्तमोक्षण केलं. भीती वाटणाऱ्या पेशंटचे आम्ही 20-30 ml रक्त काढून घेतो, त्याला रक्त तपासून आमच्या पद्धतीने सांगतो, काय नाही तुझ्या रक्तात कोरोना विरोना काही नाही, वातदुष्ट रक्त आहे, पित्तदुष्ट रक्त आहे, कफदुष्ट रक्त आहे. आणि असेही घाबरट कोण असतात, जे अल्पसत्व असतात, ज्यांच्यामध्ये रजोगुणी आहार विहार खाण्याची, तमोगुणी आहार विहार खाण्याची ज्यांना सवय असते, असेच लोक तुमच्याकडे त्यांना भीती लवकर बसते आणि ते असेच लोक तुमच्याकडे येतात. म्हणजे या ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत थोड्याशा पाहून जर त्यांना जजमेंट केलं, मग त्यांना रसायन काढा किंवा आयुष काढा. सकाळी तुला रक्तात तर काही नाही, पण वाचलाय, पण थोडक्यात वाचलाय, परत होऊ नये म्हणून रोज तेल लावा, आंघोळ कर, बाहेर मास्क लावून फिरून, मास्क लावल्याशिवाय जाऊ नको, जास्त घरात बसला एकामा जास्त दाबून खाऊ नको, वगैरे वगैरे सगळे उपाय सांगितले. तर पेशंट ऐकायला तयार. आत्ते गावास्थेतले दुसरा एक पेशंट येतो म्हणजे भ्रम, चक्कर येणार. चक्कर येते, कशी येते, काय येते, डिटेल विचारायला गेलं तर बऱ्याच वेळा त्याला विचारायला चक्कर येत असते. त्यामुळे तो काही हिस्ट्री देण्याच्या मनस्थितीत आपल्याकडे नसतो. मग आपल्यालाच त्याला काही लक्षणं विचारावं लागतात. चक्कराचे 2 मुख्य पद्धतीचे जे चक्कर येणारे पेशंट असते, एक पित्ताची असते, ती आपल्याला लगेच ओळखता येते. पण कफे भ्रमा म्हणजे तो पेशंट चक्कर येते असं म्हणणार आहे, अपतर्पण आहे, रसक्षीणतावाला आहे, रसे शोषी लक्षणं आपल्याला तयार आहेत. पेशंटमध्ये आपल्याला विचारणं व्हायला, थकवा वाटतोय का, तोंड कोरडं पडतंय का, जीव घाबरतोय का. तसं कफक्षयाची लक्षणं, रसक्षयाची लक्षणं वाले चक्करवाले जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतात तेव्हा तो काय सांगणार, फक्त चक्कर येते. आपल्याला त्याला विचारायचं श्लेष्माशयानाम शून्यत्व, डोळ्यापुढे असं अंधारी वाटते का, रुद्र धडधड होते का, श्लतसंधीचा हातपाय गळून गेल्यासारखं वाटतात. हे हा लगेच तो म्हणतो, हा नाडी पाहिल्यानंतर की हा डॉक्टर मला धडधड होते, जीव घाबरतोय, हातपाय गळून गेल्यासारखं वाटतं. म्हणजे इथं काय करायचं आहे, इथे कफे भ्रमा आहे, कफक्षय झाला, रसक्षय झाला, लक्ष्मीला सीतोपलादी, माक्षिक द्या, खरजोरादी मंत्र द्या, संतर्पण तुमच्याकडे द्राक्षा कुमारी, द्राक्षारिष्ट, द्राक्षगंधा काय असेल नसेल ते भरपूर पाणी टाकून सरबत संतर्पण करा. अपतर्पण झालेला पेशंट तुमच्या समोर उभा आहे, त्याच्यामुळे त्याला चक्कर येते. संतर्पणात एक आयुर्वेद सेवा संघाचा रौप्य सुवर्ण स्वच्छकर जबरदस्त मस्त मदत करतं चक्कर कमी करायला. असं त्याला दिलं की जाबडतोब त्या मिनिटाला ती अवस्था त्याची चक्करची कमी होते. नाही तर व्हर्टिगोचं लेबल लावून तो आयुष्यभर फिरत राहतो, तरी तो व्हर्टिगो त्याचा बरा होतो. एखादा वेगळ्या चक्करचा येतो त्यावेळेस त्याचे लक्षणं, मज्जाक्षयाच्या लक्षणामध्ये सुद्धा भ्रमणात सांगितलं आहे. मग त्याच्यात फक्त आपल्याला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. असना, मज्जा आणि सौशिर्य हे पेशंट आपल्याला पेशंटला विचारायला लागणार, तो नाही सांगणार. भ्रमस तीव्र दर्शना, चक्कर बरोबर
डोळ्यापुढे अंधारी पण येते, तिमीर दर्शन पण आहे, मग तो मज्जाक्षयाची लक्षण आहे. मग त्याची चिकित्सा मज्जाधातूवर जर आपण त्याला त्या पद्धतीने जर केली तर काम आणखीन सोपं होतं. आत्ता या 2-4 दिवसापूर्वीचीच आणखीन एक शीतपित्ताची मुलगी पोद्दार आयुर्वेद कॉलेजला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली आणि इथली धुळ्याचीच आहे प्रॉपर राहणारी. आली डायरेक्ट लॉकडाऊन झाल्यामुळे घरी आणि धुळ्यात ऊन भरपूर, त्यामुळे दिवसभर खायचं आणि पंखा आणि AC मध्ये झोपायचं. आणि मग एक दिवस आलं जोरदार सगळ्या अंगभर पित्त. तिच्या जे काही फर्स्ट इयरच्या मुलांचं एक वैशिष्ट्य आहे आयुर्वेद कॉलेजच्या, त्यांच्या तिथल्या प्राध्यापकांशी जरा लवकर जुळून जातं. आणि त्या प्राध्यापकांना मग तिथले कोणी मॅडम होते त्यांच्या फर्स्ट इयरच्या, त्यांना तिने विचारलं की असं असं मॅडम मला पित्त येते अंगावर, मग काय करू. नवीनच 2-3 महिने 4 महिने काय झाले असतील ते, 1 वर्ष झालं असेल मला वाटतं. तिची आता परीक्षा आहे, म्हणजे आता परीक्षेसाठी 1 वर्षाची असेल. तर मॅडमने तिला सांगितलं की बाई तुला पित्तचं झालं आहे. मग त्यांनी हरिद्राखंड वगैरे फोनवर काय औषधं दिल्या याच्याशी विचारून वगैरे तिला ते दिले. तिने ते औषधं आणलं, खाल्लं आणि मग त्या बाईंना आठवलं की अरे धुळ्याला ते ना, मग त्या नाना जोशी असतात ते, त्यांना जाऊन विचारून घे काय असेल. मग ती आली. आल्या तितकी भरलेली होती, सगळं तोंडापासून हातापर्यंत सगळा चेहरा सुजलेला, हातपाय गळून गेल्यासारखा. आणि तिचे पालक सांगायचे की अहो डॉक्टर असं आहे, 2 दिवसापासून सगळं अंगभर पित्त. म्हटले काल सिट्राझिन दिली होती, आज सिट्राझिन देऊन उपयोग झालेला नाही. मग आपण कोणाला दाखवायचं का, तुम्ही कोणाला फोन करून सांगता का की हिला औषध द्या म्हणून. कारण बऱ्याच वेळेस इथले दवाखाने 2 तास 3 तास उघडतात. मग तिला असंच तिच्या पद्धतीने तिला नाही, ती म्हणे नाही मला आयुर्वेदिकच औषध घ्यायचं. माझ्या मॅडमने असं सांगितलं, मॅडम मी तुम्हाला भेटायला सांगितलं. मग आधी दुपारी 4-4:30 आली, तिकडून रक्तमोक्षण केलं. चांगलं 60 ml रक्तमोक्षण तिचं काढून टाकलं. रक्तमोक्षण केल्या जी भयानक चूळ सोडत होती ती कमी होऊन गेली. संध्याकाळपर्यंत शोध कमी झाला आणि मग तिला मदन फळाच्या 3 छोट्या पुड्या करून दिल्या. आता रक्तमोक्षण आमच्या दृष्टीने डोक्यात पक्क आहे की शाखा कोष्ठगती रक्तमोक्षण केल्यावर सुरू होतं. तिला म्हटलं तुला काय गोड खायचं असेल ते आजचे दिवस का भरपूर तूप टाकून का मात्र खाशील त्यात. मग तिने तूप मुगाची घोटलेली खिचडी भरपूर तूप टाकून खाल्ली आणि उद्या सकाळी उठल्या तोंड धुवायचं. तुला जाईल तेवढा अर्धा ग्लास किंवा अर्धा कप जेवढं जाईल तेवढं दूध पी, त्याच्यावर 2 ग्लास पाणी पी, ही पुडी घे. मळमळ झाली तर पाणी पिऊन गोड घालून उलटी करून टाक. उलटी झाली नाही झाली तरी काही घाबरायचं नाही, झाली तर मला विचारल्याशिवाय खायचं, एवढं सांगून तिला घरी जाऊ दिलं. रात्रभर तिला भरपूर जरी पित्त रक्तमोक्षणाने बाकीची खास कमी झाली असेल तरी ते पित्त भरपूर होणं असल्यामुळे झोप तेवढी नाही झालेली होती. आणि सकाळी बरोबर ती दूध प्यायली. ते मदन फळाची ती 2री आणि 3री पुडी त्याच्याबरोबर घेऊन टाकली. छोट्या अगदी 125 मिलीग्रामच्या 3 पुड्या होत्या. त्याच्यात आम्ही पिठी साखर टाकली होती की घेणेकरून तिला घ्यायला सोपं जावं म्हणून. आणि ती 2 पुड्या घेतल्या, 3 पुड्या घेतल्यानंतर आरामशीर तिला म्हटलं एका जागी शांतपणे डोळे स्थिर करून एकाग्र होऊन बसायचं. सुश्रुताने सांगितले मौनामध्ये एकाग्र होऊन बसा तर तुमचे वेग चांगले येतील. आणि मग मदन फळाने त्याचं काम केलं. तत्र तीक्ष्ण उष्ण सूक्ष्म एक साधारणपणे एक अर्धा ते पाऊण तासामध्ये बडबडून 2, 3, 4 उलट्या झाल्या. जेवढं पहिली होती ते सगळं निघालं. त्याच्यापेक्षाही जास्त गाळ निघाली. चिकटा कफ बीप सगळा निघून गेला. वमन झाल्यानंतर तिला थंडी वाजायला लागली. मग त्यांचा फोन आला, म्हटलं जाड पांघरून घेऊन झोपा. वमन झाल्यानंतर जाड पांघरून घेऊन झोपल्यानंतर एक साधारणपणे 1.5-2 तासानंतर चांगली गाढ झोप लागली. आणि 12 वाजता झोपेतून उठल्यानंतर पाहिलं तर सगळं सूज गायब, शीतपित्त गायब आणि कुठल्याही लक्षणं पित्ताचे नव्हते. कडक भूक लागली होती. मग संशोधन करून 2 दिवसात गेला. अजून इथेच आहे. आणि हरिद्राखंड कुठलंही औषध न घेता नुसतं एक रक्तमोक्षण आणि एक चांगले सद्य वमन, त्या 2 गोष्टीने ती बऱ्यापैकी ठिकाणावर आलेली. म्हणजे अशा आत्तेक अवस्था तुम्हाला पाहायला मिळतात. एक पेशंट जगदवरणाचा मला सांगता येईल की सिलेंडरजवळ काहीतरी पडलं होतं आणि तो स्फोट झाला. आणि थोडासा स्फोट जास्त मोठा नाही झाला, पण जे काय झालं त्याच्यामध्ये त्या बाईंचा हात थोडासा जळला, थोडंसं पायावर जळाल्या. दग्धव्रणासारखी जे काही चिकित्सा असते ती सगळे ते दग्ध झालं सगळं प्रकरण. त्वचा आपल्या प्लास्टिक सर्जनकडे नेऊन ती ड्रेसिंगचा कार्यक्रम त्यांचा बऱ्यापैकी चालू होता. पण ड्रेसिंग करताना एक 15 दिवस अंदाजे त्यांचे ते ड्रेसिंगचा कार्यक्रम चालू होता. आणि त्याच्यात लसिका म्हणजे पाणी कमी होत नव्हतं त्या एका हाताच्या ठिकाणच्या जखमेचं. आणि पायालाही गुडघ्याच्या वरती थोडंसं जी जखम होती ती ओली राहत होती, ती कोरडी व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून ते आपल्याकडे आले.
दग्धव्रण लसिका रुधिरम रसा म्हणजे पित्ताचं काही ना काही गाडी बिघडली आहे हे डोक्यात ठेवून मग त्या बाईला सांगितलं की तुझं ह्या औषधाबरोबर जर तू रोपण तेला आपण गावठी म्हणून असतो ती गावठी एक दांडी म्हणतात त्याला त्याच्याबरोबर हळद गुळवेल गोखू वगैरे गुळवेल कडुनिंब वगैरे करून ते रोपण तेल तयार केलेलं आहे. तर रोपण तेलाचं जर व्रणरोपण केलं तर काम सोपं जाईल. पण त्याच्या आधी मला असं वाटलं की याचं शोधन व्रणाचं शोधन झाल्यावर रोपण करण्यात अर्थ आहे. म्हणून एक छोटंसं तिला 20 ml एरंडेल सकाळी लवकर उद्या घेऊन टाक म्हटलं. आणि परवापासून मग दुपारपासून मग ते ड्रेसिंग आणि बाकीच्या गोळ्या दिल्या जातील अमृतवाटी पद्धती काढा ते औषध नंतर चालू. मग सकाळी पहाटे 5 वाजता 20 ml एरंडेल घ्यायला सांगितलं. ते उठता उठली 6:30ला आणि 6:30 वाजता 20च्या ऐवजी 25 ml एरंडेल चहामध्ये घेतलं. एरंडेल घेतल्या कशा अवस्था बदलतात याचं उदाहरण म्हणून तुम्हाला देतं की एरंडेल घेतलं वरून गरम पाणी फुंकून पीत राहा म्हणून सांगितलं होतं. एरंडेल घेतलं गरम पाणी फुंकून पिली आणि रात्रीचं हे सगळ्या ड्रेसिंगमुळे अस्वस्थतेमुळे जागरणाचं कदाचित पित्त वाढलं असेल. तर तिला भडभडून पहिल्यांदा 2 उलट्या झाल्या एरंडेल घेतल्यानंतर आणि उलट्या झाल्यानंतर मग 3 जुलाब झाले आणि मग सगळंच उलटी आणि जळाब सगळं होऊन पोट साफ होऊन गेलं. मग दुपारून ते निरोप द्यायला आले की तिला तुम्ही एरंडेल घ्यायचं पण उलटी पण झाली जुलाब पण झाली आणि पोट हलकं वाटतंय. मग सांगितलं होतं खायला समजलं आहे आणि मग संध्याकाळी 5:30 त्या डॉक्टरांकडे परत ड्रेसिंगला ते घेऊन गेले. नुसतं एक वमन सकाळी झालं 2 वेग वमनाचे छर्दीचे आणि 3 वेग विरेचनाचे आणि संध्याकाळी 5 वाजता ते जे काही 2 स्रावी ज्या भरून येत नव्हत्या त्या पूर्णपणे कोरड्या सापडल्या. मग त्या कोरड्या सापडल्यानंतर ते जे डॉक्टर होते त्यांच्या नात्यामध्येच असल्यामुळे त्यांनी सांगितलं की ठीक आहे स्राव तर लगेच थांबले तुम्ही काय औषध दिलं म्हटलं अजून औषध द्यायचं तर बाकी आहे तुमची परवानगी असेल तर देऊ. मग ते म्हणे तुमचं हे जे तेल बिल आहे ऑटोक्लेव करून द्या. म्हटलं ते मी तुम्हाला तेल देतो ऑटोक्लेव तुम्ही करा. मग त्यांनी ते तेल ऑटोक्लेव करून त्याचं मग शतधौत घृतासारखं तुपातच तूप आणि तेल यमक स्नेह तयार करून त्याचं व्रणाचं रोपण केलं आणि त्यांनी ते मान्य केलं की त्यांच्या त्या मनमानपेक्षा या व्रणरोपक तेल आणि यमक स्नेहाने तर व्रण लवकर भरून आला. जो 15 दिवसात तिचं बाकीचा त्रास कमी झाला. पण एक वमन आणि एक विरेचनच दिलं. पण अवस्था आपली पण चुकते कारण आपण काही प्रत्येक वेळेस ग्रंथ पाहून पेशंट समोर जे डोक्यात येईल ते देतो. त्याप्रमाणे तिला अवस्था तशी वमनाची होती पण विरेचनाबरोबर दोषांना जेव्हा निघायचं तेव्हा तिथून निघतातच आणि त्याने उलटी पण झाली सुलटी पण झाली आणि तिच्या जखमा ताबडतोब बऱ्याच बरोबर झाली. तर असे सगळे आत्ता एक अवस्था छोट्या आहेत खूप काही मोठ्या नाही. ICUच्या 2-3 गडबडी आहेत की एका डॉक्टरांना छातीमधला कफ कमी होत नव्हता म्हणून त्यांनी आम्हाला तिथे ICUमध्ये भेटायला बोलवलं होतं. आम्ही पाहून आलो. ते जुन्या पद्धतीचे जुन्या परमपूज्य आठवले शास्त्रींचं काम करणारे कार्यकर्ते होते आणि त्यांचा आयुर्वेदावर गाढ विश्वास होता. म्हणून आम्ही त्यांना तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की डायबिटीज आणि बीपीला तुम्ही काही घाबरू नका आम्ही आमच्या पद्धतीने ICU मॅनेज करू. तुम्ही याचा जो छातीचा खरखर आहे ना ही ताबडतोब कमी करा चेस्ट कंजेशन कमी करा निमोनिया कमी झाला पाहिजे. मग तमक येतो विरेचनम हे डोक्यात ठेवून त्यांना म्हटलं एक औषध आहे तर ते आम्ही फीडमध्ये दिलं तर चालेल का कारण दुसरं देणं शक्यच नव्हतं. तर ते म्हणे चालेल. आम्ही त्यांना विचारलं काय फीड देतात तर फीड दूध फळांचा रस त्याच्यानंतर नारळाचं पाणी त्याच्यानंतर प्रोटीन पावडर असं सगळं ते खतरनाक फीड होतं. म्हटलं अहो हे जर चालू राहिलं तर कफ तयार होणं बंद कसं घे. मग ते डॉक्टर म्हणे ठीक आहे 2 दिवसासाठी तुम्ही सांगाल तसं देऊ. मग 2 दिवसासाठी मुगाचं वरण तांदूळाचं पाणी भाज्यांचं सूप गिलके दोडके रस्सा भाजीचं आपण जसं शिजवतो तशी पाण्याचं सूप आणि त्याच्यामध्ये एक थोडंसं स्रवसन द्रव्य शिजवतानाच टाकलं आणि ते फीडमधून 200-200 ml सिरीजने दर 2 तासानंतर ते फीड द्यायचे. असं त्या पहिल्या दिवशी 3 फीड त्या संसन द्रव्याचे त्या पेशंटला दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय झाला तर दूध फळांचा रस प्रोटीन पावडर बंद केल्यामुळे कफाची निर्मिती बंद झाली. मग आता जो आमाशात फीड दिल्यानंतर जो काही चिकटा होता तो रात्री जवळजवळ 10:30-11 वाजता ते 3ऱ्या-4थ्या पिढ्यानंतर रात्री केव्हा तरी त्या पेशंटला बाकीचे सगळे त्यांच्या पद्धतीने सगळं सक्शन करणं विकणं सगळं प्रकरण चालू होतं आणि छातीमध्ये धाप लागणं श्वास लागणं त्या ऑक्सिजनच्या दृष्टीने मदत करणं चालू होतं. त्याला बडबडून चिकट संडास तिथंच ICUमध्ये आहे. 2 किंवा 3 वेग आले असेल किंवा भरपूर किती झाले ते माहिती नाही पण भरपूर मला प्रवृत्ती झाली. आणि मग त्यांनी एक साधारणपणे 12:30 त्यांनी त्यांच्या तिथल्या ज्यांनी आम्हाला परवानगी दिली त्यांना सांगितलं
त्यांनी मला उठवलं. मग आम्ही 1 वाजता तिथे गेलो पाहायला. तोपर्यंत त्यांनी ते सगळं ICU असल्यामुळे फटाफट सगळं आवरून स्वच्छता करून सगळं ठेवून दिलं होतं. मग तोपर्यंत सगळी धावपळ केल्यानंतर मग आम्ही तिथं जाऊन पोचल्यावर आहो कसं काय जुलाब झाले, कसं झालं ते ICU वगैरे तो बिचारा सगळं आम्हाला विचारत. तोपर्यंत मग त्यांच्या याच्याकडे ऑक्सिजनकडे पल्स ऑक्सिमीटर वगैरे ते काय वरती लावलं होतं त्याच्याकडे त्याचे लक्ष गेलं. BP बऱ्यापैकी नियंत्रणात आलं होतं, पल्सही बऱ्यापैकी नियंत्रणात आली होती. मग त्याने छाती चेक केली आणि मग थोडीशी शुगर कमी झाली होती. मग ते इन्शुलिनचा डोस त्याने त्या दिवशी रात्री 1 वाजता कमी केला आणि मग त्या दिवसापासून त्या डॉक्टरचा विश्वास बसला की अरे ICUचं सुद्धा फीड आपल्यापेक्षा यांचं चांगलं आहे. म्हणून तो काही अडचण आली तर त्याच्या नातेवाईकांना पाठवतो की तुम्हाला त्याच्याने जर कफाचा खोका त्रास असेल तर तो हे त्यांच्याकडून लिहून काय काय फील्डमध्ये टाकायचं. म्हणून अशा पद्धतीने ICUचं फील्ड आपलं सुरू झालं. त्या वेळेच्याने त्या पेशंटचं छाती क्लिअर झाली, कफ कमी झाला, त्यांची औषधं अँटीबायोटिक वगैरे मदतीला होतीच. त्याच्यामुळे 3 ते 4 दिवसामध्ये तो बऱ्यापैकी ICUतून क्लिअर झाला. मग बाहेर आलं आणि मग बाकीची औषध दिली. मग बरं झाल्यानंतर आपण त्याला आपल्या पद्धतीने दिनचर्या रसायन चिकित्सा देऊ जो पुढे साधारण 3.5-4 वर्ष त्या बाबा सध्या काम करतायत, पण त्यांना काही दुसरा पुढचा त्रास झाला. तर अशाही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ICUमध्ये मात्राबस्ती, त्याच्यात पोट फुगलं आहे, डिस्टेन्शन आहे. ICU काय IPDमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा ॲलोपॅथीच्या डॉक्टरांच्या पेशंटमध्ये ते पोटाला हातच लावत नाही, छातीला हात लावतात आणि ब्लड प्रेशर मोजत राहतात. अशा वेळेस ते एकतर त्यांचा पेशंट ठिकाणावर असेल, चालता येण्यासारखं असेल तर त्याला सांगतात की तिथं जाऊन एकदा एनिमा घेऊन परत आमच्या इकडे येऊन झोप. नाही तर मग आम्हाला सांगतात तुमचा एखादा माणूस असेल तर पाठवा, त्याला एकदा एनिमा देऊन पोट क्लिअर करून घ्या, म्हणजे आम्हाला आमचं औषध द्यायला मोकळं. तर अशा आत्तिक अवस्था वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण पाहू शकतो किंवा पेशंटमध्ये करू शकतो. उत्तरबस्ती म्हणून एक प्रकार सगळ्यात जबरदस्त तुम्हाला आत्तिक अवस्थेमध्ये मदत करणार आहे. स्ट्रिक्चर युरेथ्राचा आता एक व्हिडिओ क्लिप आहे, पण एवढं आपल्याला पाहायला वेळ नाही म्हणून तुम्हाला उदाहरण देतो की पूर्ण स्ट्रिक्चर झालेलं होतं, असंख्य वेळा डायलेटेशन झालं होतं आणि तो वैतागला होता. त्याला रोपण तेलाचं मात्राबस्ती देऊन उत्तरबस्ती पहिले मात्राबस्ती निरोबस्तीतून वाताचं उद्भवस्थान क्लिअर केलं आणि मग उत्तरबस्तीसाठी कॅथेटर हळूहळू पुश करत रोपण घृत तयार केलं आणि रोपण घृताचं उत्तरबस्ती देत पूर्ण त्याचे स्ट्रिक्चर बरे केले. तो ज्यावेळेस आपल्याकडे आत्तिक अवस्थेत आला होता त्यावेळेस त्याला कॅथेटरच्या डॉक्टरांनी टाकायचा प्रयत्न केला, कॅथेटर जात नाही म्हणून त्यांना सांगितलं की ॲडमिट हो, ॲनेस्थेशिया द्यावं लागेल, डायलेटेशन करावं लागेल आणि मग कॅथेटर टाकावं लागेल. तर त्याला त्या मानाने सुदैवाने त्याचं ब्लॅडर पूर्ण भरलेलं नव्हतं म्हणून त्याला बाकीची एक ससने निरोबस्ती दिला. थेंब बऱ्यापैकी लघवी त्याची येत होती तेवढी निघून जाऊ दिली आणि मग कॅथेटर टाकून धीरे कॅथेटर पुश करत गेलं रोपण घृताने आणि तुझं थोडंसं पाव युरेथ्रा पहिले क्लिअर केला. मग हळूच 2 तासानंतर परत आणखी थोडं युरेथ्रा रोपण घृत टाकून केला. असं करता कॅथेटर एकदा स्पिंटर पास झालं, रेसिड्यू सगळी युरिन निघून गेली आणि मग त्या ब्लॅडरमध्ये आम्ही रोपण घृत आतमध्ये जो 20 ml 25 ml पुश केलं आणि मग हळूहळू कॅथेटर तिथं बऱ्याच वेळ राहू दिलं. समजा तूप जर नाही निघालं उद्या भविष्यात आणि काही त्रास व्हायला नको म्हणून मग परत त्याची जी काही थोडीफार लघवी तयार झाली ती लघवी त्या कॅथेटरमध्ये येऊ दिली बाहेर. ती लघवीबरोबर तूप आणि लघवी सगळी बाहेर आल्यानंतर मग कॅथेटर धीरे मागे ओढत 4.5-5 तासानंतर ते कॅथेटर काढून घेतलं आणि त्याला जवळजवळ रात्री परत साधारणपणे 20-25 ml लघवी झाली. मग दुसऱ्या दिवशी संडास साफ झाल्यावर आणखीन बऱ्यापैकी लघवी व्हायला लागली, संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी लघवी झाली. मग पुढे त्याला जो आम्ही 25-30 उत्तरबस्ती दिली. तसंच मंद्यागत रक्तमोक्षण डिप्लोपियामध्ये आपण करू शकतो. हा शंखमर्माच्या वरती जलोका नेत्ररोगामध्ये जबरदस्त रेटिनोपॅथी जी असते त्याच्यामध्ये मस्त उपयोग आहे. अवघाड आहे जलोकाची, जिथं अवघाड रक्त असेल तिथं जळवा बऱ्यापैकी काम करतात. हा फ्रॅक्चरचा पेशंट आहे, वेदना कमी होत नव्हत्या आणि त्या डॉक्टरने हेअरलाईन क्रॅक आहे म्हणून बाकीचं त्याला हे केलं होतं. त्याच्या जिथं फ्रॅक्चर होतं त्याच्या जवळ जी वेन सापडेल त्या अंगठ्याच्या बोटाच्या वरती त्या वेनमधून रक्तमोक्षण केलं सदैव राग रुजाक्षण. तर या पद्धतीने त्याच्या वेदना आपण 100% त्याच्या कमी करू शकल्या. पक्षाघातामध्ये अग्निकर्म संधिमुक्त जेव्हा असतो तेव्हा अग्निकर्म जबरदस्त काम होतं. HIV 27 वाल्याची हे सगळे व्हिडिओ आहेत पण ते एवढं दाखवायला तुम्हाला वेळ नाही म्हणून ते त्याला अग्निकर्म HIV 27 वाल्या पण बाकी पंचकर्म व्यतिरिक्त अग्निकर्म ताबडतोब
आखडलेपणा जो असतो तो कमरेला कमी व्हायला मदत होतो. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियामध्ये जलोपचारण करताना फक्त काळजी अशी घ्यायची की वात प्रकोप होणार नाही, एवढी काळजी घ्यायची. नस्य, शिरोवस्ती, कर्णपुराण, नेत्रतर्पण, गंडूष हे सुद्धा त्या जलोपचारणाबरोबर जर तुम्ही केलं आणि उद्भवस्थानाची वाताची चिकित्सा नीट लक्ष दिली तर जमून गेली. हस्ततर्जनी कोथ, एका डॉक्टरांची, खेडेगावाच्या डॉक्टरांची मिसेस आहे, तिला तो पूर्णपणे नेक्रोज झालेला बोट होतो वरच्या बाजूला. आता हे जे दिसतंय ते गळून पडलेलं बोट आहे. याचं आम्ही तिथं तिच्या बोटाच्या मागच्या बाजूने रक्तमोक्षण केलं होतं 2 दिवसाआड आणि त्याच्यानंतर तिला धोपण केलं होतं. या कोथाला धोपण केल्यानंतर ते आपोआप गळून पडलं आणि असा शुद्ध करून आला. मग व्रणाची चिकित्सा केली. आता तिचा बोट एकदम व्यवस्थित ठिकाणावर आहे, कोथ पूर्णपणे निघून गेला आहे. धूमपान एक प्रतिशयावर जबरदस्त उपयोगी पडतं, ताबडतोब तुम्हाला हे करतं. हा एक दुष्टव्रणाचा पेशंट आहे, तो बऱ्यापैकी जखम भरत. यालाही धूपन आपण केलं होतं. धूपन चिकित्सा जर केली तर स्रावी व्रण जे असतील ते लवकर आपले बऱ्यापैकी भरून येऊ शकतात. असे प्रकार धूपनाचे, रक्तमोक्षणचे असे वेगवेगळे प्रकार आहे. स्निग्धदग्ध आम्ही भयानक टाच दुखणारा पेशंट आला, इमर्जन्सी काय करायचं तर मेणबत्तीचा शेप त्या टाचेवर टाकायचा, ताबडतोब वेदना कमी होतात. या एक अवस्था तेवढी निघून गेली की मग टाच दुखायचं कारण अत्यंगोपान आहे का, बाकीच्या गोष्टी काही आपण पाहू शकतो. मला वाटतं 7 वाजलेत. काही कोणाला प्रश्न असतील तर अजून डिटेल विचारू शकतो. मनीषजी थांबायचं आहे. धन्यवाद सर, अतिशय सुंदर व्याख्यान तुम्ही दिलेलं आहे आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अतिशय बिझी शेड्यूल असताना सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी हे लेक्चर दिलं, त्याबद्दल नाशिक वैद्य समूहातर्फे आम्ही आपले खूप आभारी आहोत. धन्यवाद.